UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आरोपीला थांबवायला हवं होतं, डोक्यात गोळी का चालवली? आरोपीला 4 पोलीस थांबवू शकत नव्हते का? हायकोर्टाचा सवाल। हा एन्काउंटर होऊ शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी। आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणात हायकोर्टानं पोलिसांना फटकारलं, फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करण्याचे आदेश। घटनेमधील काही गोष्टी न समजण्यासारख्या, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील, कोर्टाचा इशारा। तर हायकोर्टाने प्रकरणातील पोलिसांचे CDR देखील मागितले। फडणवीसांच्या समर्थनार्थ लागलेले बॅनर्स हटवल्यानंतर आमदार मनीषा चौधरी BMC अधिकाऱ्यांवर संतापल्या। कोणाच्या सांगण्यावरून पोस्टर काढली, चौकशी करण्याची मागणी। असे एन्काउंटर झाले तर विकृतांमध्ये दहशत निर्माण होईल, बलात्कार करण्याचा विचार करण्याचीही कुणाची हिंमत होणार नाही, शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया। 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित, पाणी पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलं। ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार, जरांगे यांचा इशारा। महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर OBC मधून आरक्षण देणार का, हे पवार, ठाकरे आणि काँग्रेसकडून लिहून घ्या। छत्रपती संभाजीनगर मधील भाजप बैठकीमध्ये फडणवीसांचं जरांगेंना आवाहन। ठाकरे गट, पवार गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा। नाशिक मधील भाजपच्या बैठकीत अमित शहांचं कार्यकर्त्यांना आवाहन। नागपुरात काल एक बाजार मुलगा आम्हाला संपवण्याची भाषा करून गेला, हिम्मत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला संपवतो ते बघून घेऊ, उद्धव ठाकरेंचं अमित शहांना आव्हान। हिंदुत्व सोडून ठाकरेंनी स्वतःला संपवून घेतलं, लाचारीमुळे लोक सोडून चाललेत, याचं ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं। ठाकरेंच्या अमित शहांवरच्या टीकेनंतर बावनकुळेंचा पलटवार। अमित शहांचा दौरा आटोपताच भाजपला धक्का, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा सरचिटणीस दिनेश परदेशी ठाकरे गटात वैजापूरमधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक। भाजपच्या मधुकर पिचड यांनी घेतली शरद पवारांची भेट, पिचड पितापुत्र तुतारी हातात घेण्याची चर्चा। अकोले विधानसभेची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता। मी खात्री देतो की हे राज्य बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, सामूहिक शक्तीच्या जोरावर काय होतं ते दाखवून देऊ, शरद पवार यांचं विधान। विदर्भ भाजपच्या हातून गेलाय, मोदी शहांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस 45 जागा जिंकणार, शहांच्या दौऱ्यावरून विजय वडेट्टीवारांचा निशाणा। महायुती उमेदवारांची पहिली यादी घटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार, अजित पवार गट 60हून अधिक जागा लढणार, वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला माहिती। सगळं बघता अजितदादा महायुतीमधून बाहेर पडणार असे राजकीय संकेत, तर अजितदादा आमच्या महाशक्तीमध्ये येतील, बच्चू कडूंचा मोठा दावा। महायुती म्हणून 3ही पक्ष एकत्र लढणार आहोत, ताकदीने भाजपसह शिंदे आणि अजित पवारांचे उमेदवार निवडून आणू, गिरीश महाजन यांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर। अजित पवार महायुतीमधून गेल्यास धनंजय मुंडे सुद्धा जातील, मग पंकजाताईंना जागा खाली होईल, बच्चू कडूंचं वक्तव्य। तर महायुतीमध्ये मला कुठे जागा नाही आणि म्हणून मी विधान परिषदेवर तर प्रीतम मुंडेंबाबत पक्ष निर्णय घेईल, पंकजा मुंडे यांचं विधान। महायुतीमध्ये आधी अजितदादांचा मग शिंदेंचाही पद्धतशीरपणे काटा काढला जाईल, दाढीच्या केसाने शिंदे गटाच्या 40 जणांचे गळे कापले जातील, संजय राऊतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदे यांच्यावर भाजप नेते पद्माकर वळवी यांची अगदी खालच्या भाषेमध्ये टीका, जे सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात त्यांना गाडणार, वळवींचा इशारा। पद्माकर वळवींना आपली लायकी त्यांनी ओळखून बोलावं, अन्यथा आमची माणसं उत्तर द्यायला सक्षम, मुख्यमंत्री शिंदेंवरच्या टीकेनंतर मंत्री गुलाबराव पाटील यांचा पलटवार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ, 27 आणि 28 सप्टेंबरला 2 दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर, विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीमध्ये बैठक। मुसळधार पावसाने पुणेकरांची तारांबळ, शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी, पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।